मॅडम, मागच्या वेळेस आपण AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि DI म्हणजे डिव्हाइन इंटेलिजन्स याच्याविषयी बोललो. पण मला हे समजलं नाही की हे DI दॅट इज डिव्हाइन इंटेलिजन्स कसं आपल्याला मिळेल, हाऊ टू एक्वायर इट, आपल्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी? आपल्याला माहिती आहे का की आपण आपल्या शाळेमध्ये जे काही ध्यान करून घेतो मुलांकडून आणि आपण म्हणतो ध्यानी तोच ज्ञानी आहे. ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला AI कडे कशाला जायचंय? आपण जर गेलो DI कडे आणि आपण चाललोच आहोत तिकडे, तर तुमच्या लक्षात येईल की DI मिळवण्यासाठी ना आपल्याला कशाची गरज आहे. आपण आपले एकटे स्वतःला पूर्णपणे समर्थ करू शकतो की आपल्याला डिव्हाइन इंटेलिजन्स हवा आहे, आपल्याला AI कडे जायचं नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आधी स्वस्थपणे एका जागी बसावं लागेल आणि आपल्याला ध्यानच शिकावं लागेल. ध्यान शिकायचं म्हणजे काय की आपण जेव्हा स्वतःच्या आतमध्ये शिरू तेव्हा आपण खरेखुरे ज्ञानी बनू. आणि आपण जेव्हा ज्ञानी बनू तेव्हा आपल्या लक्षात येईल की अरे या AIच्या तर कितीतरी वरचढ आपण जाणार आहोत. मग आपल्याला AI घेऊन आपल्याला आपली पर्सनॅलिटी घडवायची आहे का बिघडवायची आहे? त्याच्यामुळे माझं पूर्ण सगळं लक्ष जे काय आहे ते DI कडे. DI साठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगतो? ध्यान करा. आपण काय सांगतो की स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा. आणि आपल्या असं हळूहळू लक्षात येईल की DI साठी सुद्धा आपल्याला पुस्तकांची गरज नाही आहे. पुस्तकं आपल्याला अवेअरनेस, अलर्टनेस, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, विजडम, पेशन्स यांना काय शिकवत आहे? काहीच नाही. आपल्याला हे सगळं शिकवणार कोण? म्हणजे मग मुलं हळूहळू शांत होत जातील. म्हणजे आता सध्या जे ॲग्रेशन आपल्याला दिसतंय समाजामध्ये किंवा जे व्हायलन्स आपल्याला दिसतोय, हा न दिसता मुलं क्वायट होत जातील, समाज शांत होत जाईल, असं तुम्हाला म्हणायचंय? डेफिनेटली. आणि याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसतोय? AI काहीतरी शिकवणार आपल्याला या गोष्टी? नाही, केव्हाच नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर हे स्वतः ॲक्वायर करायचं आहे, स्वतः शिकायचं आहे, स्वतःमध्ये या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर आपल्याला अल्टिमेटली DI कडेच म्हणजे डिव्हाइन इंटेलिजन्स कडेच जायचं आहे. दुसरा पर्याय नाही याला कुठलाच. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल का की AI मुळे आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन मिळते जी कुणी सगळ्यांनी गॅदर केलेली आणि एका ठिकाणी आणलेली आहे, पण DI मुळे आपल्याला आपला स्वतःचा जो पर्सनली आपल्याला जे काही नॉलेज मिळते आपल्या स्वतःला फ्रॉम विदिन, ते आपल्याला फायद्याचं मिळणारच नाही AI कसं मिळेल? म्हणून त्याच्यासाठी आपल्याला DI कडेच जावं लागणार आहे. आणि आपण चाललोच आहे कारण आपलं जे परंपरागत ज्ञान सुद्धा काय सांगते की तुम्ही स्वतःच्या आतमध्ये डोकवा ना, तिथे सगळं आहे, सगळं भांडार आहे. तुम्हाला AI साठी काही गोष्टी, काही कमांड्स, काहीतरी माहिती ही सगळी लागणार आहे. DIच्या बाबतीमध्ये असं होणार नाही. सगळं तुमच्याच जवळ आहे. ते तिथे त्याला टॅप करा तुम्ही. तुम्हाला AIची गरजच भासणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटीने स्वतःला प्रूव्ह करू शकाल आणि वरचं ठराल तुम्ही या AI पेक्षा. AI मी फ्रँकली बोलते पण AI डिस्ट्रक्शनकडे घेऊन जाईल तुम्हाला. DI मध्ये असं कधीच होणार नाही. पूर्णपणे यू विल बी अश्युअर्ड, युअर पर्सनॅलिटीज विल बी वेल डेव्हलप्ड, दे विल बी ॲडमायर्ड बाय ईच अँड एव्हरीबडी अँड अल्टिमेटली वी वॉन्ट सच पर्सनॅलिटी. म्हणजे आजचं आपल्याला जे समाजात दिसतंय की पेरेंट्स म्हणतात की मुलं संवाद साधत नाही, हे सतत कशा तरी त्यांच्या डिव्हाइसमध्ये डोकं घालून बसलेले आहेत, हा प्रकार राहणार नाही त्याच्यामध्ये. मग DI मुळे लोकांचे आपसातले संबंध पण इम्प्रूव्ह होतील असं तुम्हाला वाटतं? डेफिनेटली. का नाही होणार? जेव्हा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल, स्वतःमध्ये नवीन काही गोष्टी शिकण्याची इच्छा तयार होईल. नाही तर आज होत आहे की जो तो आपल्या डिव्हाइसमध्येच आतमध्ये शिरतोय. अरे तुम्ही स्वतःच्या आत शिरा, डिव्हाइसच्या नाही. डिव्हाइस हे एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे. त्याच्या आतमध्ये शिरून तुमचं डिस्ट्रक्शनच आहे जे काय आहे ते सगळं. म्हणजे DI वुड टेक अस टू बी मेक अस मोर लाईव्हली डेफिनेटली. अँड AI वुड मेक अस मोर ड्राय. ऑफकोर्स. देन ओके, थँक्यू.